हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी ही पर्स किंवा बटवा म्हणू शकतात, पोटली बॅगही म्हणू शकतात, अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कोणताही रंग वापरू शकता। मी इथे 2 रंगाचे बनवून दाखवलेले आहेत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण इथे गुलाबी रंग घेणार आहोत आणि मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे एक चेन तयार करायची आणि या सर्कल मध्ये मुके खांब करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 मुके खांब करून घ्यायचे आहेत। इथे आपण 8 मुके खांब करून घेतले आणि पहिल्या चेन मध्ये इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर एक चेन करून तिथेच एक मुका खांब करायचा आहे। त्यानंतर 1 2 चेन, पुढच्या चेनवर एक मुका खांब, 2 चेन, एक मुका खांब, असं 8 वेळा करून घ्यायचं आहे। हे आपण 8 लूप तयार करून घेतले आणि सुरुवातीला जिथे आपण एक मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। प्रत्येक चेनवर एक मुका खांब आणि 2 चेन करून पुढच्या मुका खांब चेनवर एक मुका खांब करून घेतला। त्यानंतर या 2 चेनच्या गॅप मध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। स्लिप स्टिच केल्यानंतर 1 2 चेन करायच्या आणि तिथेच अर्धा खांब करायचा आहे। 1 2 अर्धे खांब करून घेतले। त्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि तिथेच स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। इथे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे। त्यानंतर पुढच्या गॅप मध्ये एक स्लिप स्टिच करायचं, 2 चेन करून घ्यायच्या आणि 2 अर्धे खांब करून घ्यायचे आहेत। 1 2 त्यानंतर 2 चेन आणि स्लिप स्टिच। ही आपली दुसरी पाकळी तयार आहे। त्यानंतर हे बाकी पाकळ्या सुद्धा अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आहे। इथे आपल्या 8 पाकळ्या तयार होतील। इथे मी या 8ही पाकळ्या तयार करून घेतल्या। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि हा जो आपला पहिला मुका खांब आहे मागच्या बाजूने घेऊन इथे एक मुका खांब करून घ्यायचा आहे। एक चेन तयार केल्यानंतर एक मुका खांब, 1 2 3 चेन आणि हा पुढच्या मुक्या खांबावर अशी मागच्या बाजूने सुई करून हा दुसरा मुका खांब, म्हणजे इथे आपले 3 चेन करायच्या आणि मागच्या बाजूने सुई घेऊन अशी इथे एक मुका खांब करून घ्यायचा आहे। ते इथे आपले 8 लूप तयार होतील। मागच्या बाजूने मी हे करून घेते। इथे मी 3 चेन आणि एक मुका खांब करून हे 8ही लूप तयार केले। त्यानंतर पहिला जो आपण मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे। इथे आता या चेन मध्ये आपल्याला पुन्हा पाकळ्या तयार करायच्या आहेत। तर इथे एक अगोदर 3 चेनच्या गॅप मध्ये एक स्लिप स्टिच करून घेतलं। त्यानंतर 1 2 चेन आणि या गॅप मध्ये 1 2 3 खांब तयार केले आपण। त्यानंतर 2 चेन आणि एक स्लिप स्टिच। ही झाली आपली एक पाकळी तयार। त्यानंतर पुढच्या गॅप मध्ये स्लिप स्टिच, 2 चेन, 3 खांब, 1 2 3 त्यानंतर 2 चेन आणि त्याच गॅप मध्ये एक स्लिप स्टिच। अशाच पद्धतीने बाकी पाकळ्या सुद्धा करून घ्यायच्या आहेत। इथे मी ह्या 8ही पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। इथे आपले 5 राऊंड पूर्ण झाले। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि हा जो मुका खांब आहे तिथे मागच्या बाजूने सुई घेऊन अशी एक मुका खांब करून घ्यायचा आहे।
स्लिप स्टिच केल्यानंतर आपण एक चेन तयार केली आणि मुका खांब केला. त्यानंतर 1 2 3 4 5 चेन तयार करायच्या आणि या गॅपमध्ये एक मुका खांब करायचा आहे मागच्या बाजूने. 1 2 3 4 5 चेन तयार करायच्या आणि पुन्हा मागच्या बाजूने एक मुका खांब करून घ्यायचा आहे. अशाच आपल्याला 8 लूप तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी हे 8ही लूप तयार करून घेतले. शेवटचा आपण पहिल्या मुका खांबाच्या तिथे एक स्लिप स्टिच किंवा पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घेणार आहोत आणि या चेनच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. इथे स्लिप स्टिच केल्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि या 5 चेनच्या गॅपमध्ये 1 2 3 4 खांब तयार करायचे. त्यानंतर 2 चेन आणि एक स्लिप स्टिच. ही झाली आपली एक पाकळी तयार. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच, 2 चेन, 4 खांब, 1 2 3 4 खांब केल्यानंतर 2 चेन आणि स्लिप स्टिच. ती मी या 2 पाकळ्या तयार करून दाखवल्या. बाकी अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. इथे हे 7 राऊंड पूर्ण झाले. 3 लेयर आपल्या पाकळ्यांचे तयार झालेले आहेत. त्यानंतर इथे 1 2 3 चेन तयार करायच्या आणि सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आहे आणि हा जो पुढचा खांब आहे तिथे आपल्याला एक उंच खांब करायचा आहे. एक उंच खांब केल्यानंतर 1 2 3 4 5 चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच एक उंच खांब करायचा आहे. 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला आणि तिथेच हे 2 लूप असेच ठेवायचे. त्यानंतर पुन्हा 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि पुढच्या मुक्या खांबाच्या ठिकाणी एक उंच खांब, 5 चेन आणि पुन्हा तिथेच आणखी एक उंच खांब. एकाच ठिकाणी आपण एका मुक्या खांबावर एक उंच खांब आणि 5 चेन आणि पुन्हा तिथेच एक उंच खांब. फक्त दुसरा जेव्हा आपण उंच खांब करतो त्यावेळेला हे 2 लूप असे ठेवायचे आणि त्यानंतर पुढच्या मुक्या खांबावर एक उंच खांब करून घ्यायचा. त्यानंतर 5 चेन आणि पुन्हा तिथेच. तर अशा पद्धतीने हा राऊंड मी इथे पूर्ण करून लवकर कट करून घेणार आहे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. शेवटचा आपण सुरुवातीला जिथे 3 चेन केल्या होत्या तिथे सुईवर 2 वेळा वेढा घालून घेतला आणि त्याच ठिकाणी म्हणजे सुरुवातीचा जो मुका खांब आहे तिथे तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि हा जो आपण सुरुवातीला 3 चेन जिथे केल्या होत्या इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच नाही, इथे आपण मुका खांब करून घेतला तरीही चालेल किंवा स्लिप स्टिच केलं तरीही चालेल आणि लोकर मी इथे कट करून घेणार आहे. इथे मी हिरव्या रंगाची लोकर वापरणार आहे. त्यासाठी इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि आपण लोकर जिथे कट केलेली आहे तिथे जोडून घ्यायचे आहे. एक चेन करून हा एक मुका खांब आपला झालेला होता किंवा तिथे स्लिप स्टिच करून इथे 2 मुके खांब केले तरीही चालेल. हा अर्धा आपण मुका खांब केला. त्यानंतर पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये हा अर्धा म्हणजे तिन्ही लूप एकत्र असे बाहेर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि या 5 चेनच्या गॅपमध्ये इथे 6 खांब करून घ्यायचे आहेत. तीन खांब झालेले आहेत. 4 5 6 खांब करायचे. त्यानंतर एक चेन तयार करून घ्यायची आहे आणि इथे अर्धा खांब करायचा आहे, मुका अर्धा खांब आणि त्यानंतर पुढच्या या 5 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा
अर्धा म्हणजे एक लूप घ्यायचा आणि तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे. त्यानंतर एक चेन आणि पुन्हा इथे 6 खांब एक चेन, 6 खांब मी इथे करून घेते. इथे मी हे 6 खांब तयार करून घेतले. त्यानंतर एक चेन तयार करायची. इथे एक अर्धा असा फक्त एक लूप घ्यायचा आणि पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक लूप घेऊन तिन्ही लूप एकत्र काढून एक चेन तयार करायची आणि पुन्हा 6 खांब आणि अशाच पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. शेवटी एक चेन तयार करायची. इथे मी 8 पाकळ्या तयार करून घेतल्या. शेवटी एक चेन तयार केली आणि त्याच ठिकाणी एक लूप असा घेऊन पहिला जो आपण मुका खांब केलेला आहे तिन्ही लूप एकत्र म्हणजे स्लिप स्टिच करून जोडून इथे मी लोकर कट करून घेणार आहे. आपण जिथून लोकर कट केली तिथेच पांढऱ्या रंगाची लोकर जोडून घेणार आहोत. तर इथे मी एक स्लिप नॉट तयार करून घेते. स्लिप नॉट तयार करून घेतल्यानंतर जिथे आपण लोकर कट करून घेतली त्याच ठिकाणी ही जोडून घ्यायची आहे. एक चेन आणि तिथेच एक मुका खांब करायचा आहे. एक मुका खांब 1 2 3 4 5 चेन आणि हा जो एक 6 खांबानंतर एक चेनचा गॅप जिथे आपण दिला होता तिथे एक मुका खांब आणि 1 2 3 4 5 5 मुके खांब. त्यानंतर पुन्हा 6 खांबानंतर जो एक चेनचा गॅप आहे तिथे एक मुका खांब करून जोडून घ्यायचा आहे. 1 2 3 4 चेन आणि या बाजूचा जो लूप आहे म्हणजे या बाजूची पाकळी तिथे मुक्या खांबाने जोडून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 चेन, पुन्हा इथे एक मुका खांब, 5 चेन आणि इथे मुका खांब, 4 चेन, 1 2 3 4 चेन आणि एक मुका खांब. 2 वेळा 5-5 चेन तयार करून घ्यायच्या आहेत. इथे 5 चेन केल्या, इथे एक मुका खांब केला, 5 चेन आणि त्यानंतर 4 चेन मुका खांब, पुन्हा 2 वेळा 5 चेन मुका खांब आणि पुन्हा 4 चेन, असं आणखी मी 2 वेळा करून घेते. इथे मी अशा पद्धतीने करून घेतलं आणि शेवटी सुरुवातीला आपण इथे एक मुका खांब केला होता तर या बाजूला एक मुका खांब करायचा, 4 चेन, 4 चेन आणि पहिला जो मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे. हे असं दिसेल. आपण या 4 कोपऱ्यांवर हे असे लूप तयार केलेले आहेत. त्यानंतर इथे स्लिप स्टिच केल्यानंतर या 5 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत. या 5 चेनच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 1 2 3 चेन आणि तिथे त्या 5 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब, म्हणजे 3 चेनचा एक खांब आणि 3 खांब आणखी करून घेतले मी, म्हणजे एकूण आपण 4 खांब तयार केले. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये या 5 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा 4 खांब करायचे आहेत. इथे 4 केले, इथे 4 केले आणि हा आपला कॉर्नर आहे तर इथे 3 खांब करायचे आहेत. 1 2 3 खांब, 3 चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 खांब, म्हणजे बाजूला आपण 4 खांब आणि या कोपऱ्यावर आपण 3 खांब, 3 चेन, 3 खांब, त्यानंतर पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये 4 खांब. तर असा आम्ही राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. कॉर्नरला 3 खांब, 3 चेन, 3 खांब, त्यानंतर 5 चेनच्या गॅपमध्ये 4 खांब, 4 खांब आणि कॉर्नरला पुन्हा 3 खांब, 3 चेन, 3 खांब, असा हा मी राऊंड पूर्ण करून सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनमध्ये इथे आपण जोडून घेतलेला आहे. इथे आपले हे 11 राऊंड पूर्ण झाले. 12व्या राऊंडसाठी जे आपण स्लिप स्टिच केलं तर मागच्या बाजूला फक्त इथे एक मुका खांब करून घ्यायचा आहे.
या 3 खांबानंतर त्यानंतर 1 2 3 4 चेन तयार केल्या. 4 खांबानंतर एक मुका खांब, 1 2 3 4 4 चेन आणि पुन्हा 4 खांबानंतर एक मुका खांब, 4 चेन 4 चेन. या कॉर्नरला पुन्हा एक मुका खांब, 1 2 3 चेन आणि तिथेच एक मुका खांब. त्यानंतर पुन्हा 1 2 3 4 चेन. या 3 खांबानंतर एक मुका खांब. फक्त कॉर्नरला इथे एक मुका खांब, 3 चेन, एक मुका खांब. बाकी आपण 4 खांबानंतर 4 चेन, एक मुका खांब हा राऊंड इथे पूर्ण करून घेतला. इथे मी हा 12वा राऊंड पूर्ण करून घेतला. कॉर्नरला मुका खांब, 3 चेन, मुका खांब. त्यानंतर 4 चेन, 3 खांबानंतर या गॅपमध्ये एक मुका खांब, 4 चेन, गॅपमध्ये पुन्हा एक मुका खांब, 4 चेन, मुका खांब आणि कॉर्नरला पुन्हा 3 एक मुका खांब, 3 चेन. आणि सुरुवात आपण इथून केली होती एक मुक्या खांबाने, तर तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आपले इथे 12 राऊंड पूर्ण झालेले आहेत. 13वा राऊंड आपण इथे सुरू करणार आहोत. या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करून 1 2 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच 1 2 3 खांब आणि 3 चेनचा हा एक खांब, म्हणजे एकूण आपण 4 खांब तयार केले. पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 1 2 3 4 खांब. पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 4 खांब, 2 3 4 खांब आणि या कॉर्नरला 1 2 3 खांब, 2 चेन, 3 खांब. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला. कॉर्नरला फक्त आपण 3 खांब, 2 चेन, 3 खांब आणि बाकी प्रत्येक गॅपमध्ये आपण या चेनच्या 4 खांब करून घेतले आणि शेवटी स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. इथे आपला हा एक चौकोन तयार झालेला आहे. दुसरा मी तयार करून घेते आणि मग जोडायचं कसं ते पाहूया. इथे मी हे 2 चौकोन बनवून घेतले. दोन्ही असे उलट बाजूने ठेवायचे आहेत आणि जोडण्यासाठी मी इथे हा पिवळा रंग घेणार आहे. तर त्यासाठी इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे. स्लिप नॉट केल्यानंतर दोन्ही इथे जो आपण गॅप दिलेला आहे 2 चेनचा, तर त्या चेनमध्ये इथे जोडून घ्यायचं आहे. एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे. मुका खांब केल्यानंतर एक मुका खांब केला आपण, आणखी एक तिथेच. एकूण 2 मुके खांब या कॉर्नरला केले. तिसरा मुका खांब या बाजूचा एक खांब पहिला आणि दोन्ही बाजूचे एक एक खांब घेऊन 1 2 3 मुके खांब, 3 चेन तयार केल्या. त्यानंतर हा जो लूप आहे तिथे एक मुका खांब, म्हणजे इथे आपल्याला पिको करायचा आहे. त्यानंतर 4 मुके खांब करून घ्यायचे आहेत. 1 दोन्ही बाजूचे खांब घ्यायचे आहेत, दोन्ही बाजूचे चेन, 2 3 4 चेन केल्यानंतर 1 2 3 4 मुके खांब केल्यानंतर 3 चेन करायच्या आणि जो चौथ्या चेनचे जो 2 लूप आहेत तिथे एक मुका खांब, म्हणजे ही अशी डिझाईन तयार होईल आपली. तर 4 मुके खांब, 3 चेन असं मी या कॉर्नरपर्यंत बनवून घेते. सुरुवातीला आपण या कॉर्नरला 2 मुके खांब, खांबावर एक मुका खांब, त्यानंतर 3 चेन, एक मुका खांब म्हणजे पिको केलेला आहे इथे. त्यानंतर 1 2 3 4 5 वेळा तयार करून घेतलं, म्हणजे 4 मुक्या खांबानंतर
एक वेळेला पिको केलेला आहेत. आपले पूर्ण इथे 6 पिको झालेले आहेत. त्यानंतर शेवटचा कॉर्नरचा इथे एक मुका खांब करायचा आहे आणि या कॉर्नरमध्ये म्हणजे दोन्ही इथे गॅपमध्ये 1 2 एकत्र 3 मुके खांब करून घ्यायचे आहेत. त्यानंतर खांबावर खांब दोन्ही बाजूचे खांब घेऊन एक मुका खांब करायचा आहे आणि 3 चेन करून पिको करायचा आहे. या कॉर्नरला जसं आपण 3 मुके खांब केले तसंच इथे सुद्धा 3 मुके खांब करून इथपर्यंत बनवून घ्यायचं आहे आपल्याला. या बाजूने जसं बनवलं तसंच. आता यानंतर 4 मुके खांब 3 चेनचा एक पिको करून इथे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला. 3 कॉर्नर आपण तयार करून घेतलेले आहेत. सुरुवातीला इथे 2 मुके खांब, खांबावर एक मुका खांब, त्यानंतर 3 चेन 1 2 3 4 5 6, या बाजूला 6, इथे या कॉर्नरला 3 मुके खांब, त्यानंतर 1 2 3 4 5 6 6 पिको आपण या कॉर्नरला करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच केल्यानंतर 1 2 3 चेन आणि तिथेच एक खांब करायचा आहे. म्हणजे हे 2 खांब तयार झाले. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि या 3 खांबानंतर इथे 3 खांब करायचे आहेत. 1 2 3, त्यानंतर एक चेन आणि या 4 खांबानंतर पुन्हा इथे खांब करायचे आहेत. 3 खांब 2 3, एक चेन. तसंच आपण या गॅपमध्ये इथे आणि इथे मी 3 खांब करून घेते. 1 2 3 4 5 वेळा मी 3 खांब करून घेतले. त्यानंतर या कॉर्नरला इथे 2 खांब करून घ्यायचे आहेत. 1 आणि 2, त्यानंतर एक चेन आणि पुन्हा या बाजूला या कॉर्नरला सुद्धा 2 खांब. 1 2, एक चेन तयार करायची आणि पुन्हा 5 वेळा या 3 खांबानंतर इथे 3 खांब 2 3 4 आणि 5 वेळा 3 खांब करून घ्यायचे आणि इथे या कॉर्नरला 2 खांब 1 2 आणि सुरुवातीला आपण 3 चेन केल्या होत्या तिथे जोडून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर आपण या मागच्या गॅपमध्ये खांब करून घेणार आहोत. 1 2 3 चेन आणि या गॅपमध्ये 2 खांब 1 2 खांब करायचे आहेत. त्यानंतर एक चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. या राऊंडला आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब 1 चेन 3 खांब 1 चेन असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा राऊंड मी पूर्ण करून घेतला. प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब असे करून घेतलेले आहेत आणि शेवटी एक चेन करून तिसऱ्या चेनमध्ये जोडून घ्यायचं आहे स्लिप स्टिच करून. त्यानंतर 1 2 3 चेन आणि या गॅपमध्ये चेनच्या खांब करायचे आहेत. 2 3 खांब, 3 चेनचा एक खांब आणि 3 खांब आपण इथे करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक चेन आणि या राऊंडला आपण प्रत्येक गॅपमध्ये 4 खांब करून घेणार आहोत. 4 खांब 1 चेन असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे, किंवा इथे चेन नाही केली तरी सुद्धा चालेल. हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. 3 खांबानंतर जो गॅप आहे तिथे प्रत्येक वेळेला मी 4 खांब असे हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि शेवटी स्लिप स्टिच करून जोडून घेतला आहे. सुरुवातीला ज्या आपण 3 चेन केल्या होत्या तिथे. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि जिथे आपण स्लिप स्टिच केलेला आहे तिथेच
एक मुका खांब करायचा आहे. त्यानंतर पुढच्या खांबावर एक मुका खांब करून घ्यायचा. 2 मुके खांब केल्यानंतर 3 चेन आणि इथे पिको करायचा आहे. त्यानंतर 4 मुके खांब, 1 2 3 4 मुके खांब केल्यानंतर 3 चेन आणि पिको, 4 मुके खांब आणि पिको असा हा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. जसं आपण या बाजूला केलेला आहे तशाच पद्धतीने इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. आणि सुरुवातीला आपण 2च मुके खांब केले होते. शेवटी 2 मुके खांब करून स्लिप स्टिच करायचं आहे. पहिला जो मुका खांब केलेला आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घेतलं आणि लवकर एक चेन करून कट करून घ्यायची आहे. इथे आपली पर्स तयार आहे किंवा बटवा. यानंतर आपण इथे दोरी आणि बॉल बनवून घेणार आहोत, त्या दोरीला लटकन म्हणून. त्यासाठी मी इथे पिवळा रंग वापरणार आहे. इथे बॉल बनवायचा आहे. त्यासाठी मॅजिक रिंग बनवून घ्यायची आणि त्यात एक चेन तयार केली. इथे आपल्याला 1 2 3 4 5 6 मुके खांब करून घेतले. हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिल्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच केल्यानंतर एक चेन आणि तिथेच 2 मुके खांब. या दुसऱ्या राऊंडला आपण इथे 12 मुके खांब करून घेणार आहोत. एकाच ठिकाणी 2 मुके खांब. इथे मी हे 12 मुके खांब करून घेतले आणि पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे. हा झाला आपला दुसरा राऊंड. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब, पुढच्या चेनवर एक मुका खांब, तिसरा आणि चौथा राऊंड एक मुका खांब तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथे 2 राऊंड तयार करून घेते. इथे मी हे 2 राऊंड पूर्ण करून घेतले. 12 मुके खांब असे आपण तयार करून घेतले. तिसरा आणि चौथा राऊंड मी इथे पूर्ण करून घेतला. 5व्या राऊंडसाठी इथे आपले 12 मुके खांब आहेत. तर आपण प्रत्येक वेळेला 2चा 1 करून घेणार आहोत. 2चा 1 म्हणजे आपले इथे 6 मुके खांब तयार होतील. इथे मी 2चा 1 असे करून घेतले म्हणजे आपले इथे 6 मुके खांब तयार झाले. शेवटी स्लिप स्टिच करून मी इथे जोडून घेतलेला आहे. यात आपल्याला थोडासा कॉटन भरून घ्यायचा आहे आणि थोडीशी लोकर ठेवून कट करून घ्यायची आहे. एक चेन करून इथे लोकर मी कट करून घेतली. यात कॉटन भरून असे आपल्याला 2 बॉल लागणार आहेत. तर आणखी एक मी तयार करून घेते. इथे पांढऱ्या रंगाची आपण इथे स्लिप नॉट करून चेन तयार करून घ्यायच्या आहेत. 85 चेन तयार करायच्या आहेत. तर मी इथे अशा 85 2 दोरी बनवून घेणार आहे आणि 2 बॉल लागणार आहेत. तर मी इथे तयार करून घेते आणि कसं जोडायचं ते शेवटी सांगते. इथे मी या 2 दोरी बनवून घेतल्या 85 चेन तयार करून आणि आपण हे बॉल तयार केलेले आहेत 2. यात मी थोडासा कॉटन भरून घेतलेला आहे. हे मी जे चेन तयार केलेले आहे ती सुईत टाकून आपण इथे जोडून घेणार आहोत. इथे आपण सुरुवात पिवळ्या रंगाने जी केली होती, इथे 2 खांब आणि इथे 2 खांब. तर हा 2 खांबानंतरचा जो गॅप आहे तिथून सुई अशी आत टाकून हे जे पिवळ्या रंगाची बनवलेले आहेत खांब त्यात एक वेळेस खालून वरतून असे टाकून त्यानंतर हे 2 खांब जे बनवलेले आहेत ते सोडून द्यायचे आणि त्यानंतरचा जो गॅप आहे 2 खांबानंतरचा त्यात सुई एक वेळ अशी आत टाकायची. एक वेळ 3 जे खांब आहेत त्यातून अशी बाहेर काढून घ्यायची आहे.
एक एक खांब सोडल्यानंतर आपण हे 2-4 खांब म्हणजे या बाजूचे आणि या बाजूच्या गॅपमध्ये हे दोन्ही लूप असे बाहेर ओढून घेतले आपण. दोन्ही सारखेच करून इथे गाठ बांधून घ्यायची आहे. 3-4 इथे मी गाठ बांधून घेते. एक बाजूची आपण ही दोरी जोडून घेतलेली आहे, हे अशी सोडून आपण दुसरी बाजूसुद्धा जोडून घेणार आहोत. जसं आपण इथून या 4 खांबानंतरचा जो गॅप आहे तिथून आपण पुन्हा ही सुई अशी आत टाकून जोडून घेणार आहोत. जसं आपण अगोदरचा धागा जोडून घेतला तशाच पद्धतीने हा सुद्धा जोडून घ्यायचा आहे. इथे सुद्धा दोन्ही धागे एक सोबत घेऊन गाठ बांधून घ्यायची आहे. यात मी कॉटन भरून घेतला आणि आता एक बाजू मी दाखवते कशी जोडायची ती. तर हे जे एक्स्ट्रा धागे आहेत ते यात असे टाकून घ्यायचे आहेत किंवा कट केले तरीही चालेल. इथे मी धागे आत टाकून घेतले आणि साधी पांढऱ्या रंगाची सुई दोरा हा घेतलेला आहे. यात आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. आतला जो आपण दोरी हे बनवलेली आहे त्याला सुद्धा इथे जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शिवून मी इथे दोन्ही बनवून दाखवते. इथे मी हे दोन्ही बाजूचे सुई दोरा घेऊन दोन्ही बॉल लावून घेतले आणि सुंदर अशी आपली पर्स, बटवा म्हणू शकता, पोटली बॅगही म्हणू शकता, सुंदर अशी आपली ही पोटली बॅग तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. मी आणखीन एका रंगाची बनवलेली आहे. इथे मी ही आणखी एक रंगाची बनवली. तुम्हाला जो रंग आवडेल यातली तुम्ही बनवू शकता.